शिवसेना शिंदे पक्षाची बदनामी केल्याचा आरोप. नगरसेवक भूषण कडू आक्रमक. बदनामी केल्यास मानहानीचा दावा ठोकणार. उल्वे येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाची बदनामी केल्याचा आरोप करत पेण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक भूषण कडू आक्रमक झाले आहेत. संबंधित प्रकरणातील आरोपीचा चुकीचा संबंध शिवसेना शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक असा जोडून काही माध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. याबाबत भूषण कडू यांनी 22 जून रोजी पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून संबंधित सोशल मीडियाचे संपादक आणि मालकांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबतच प्रसिद्ध करण्यात आलेली बातमी तात्काळ दुरुस्त करून जाहीर माफी मागण्याचे निर्देश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तक्रारीसोबत स्क्रीनशॉट आणि इतर पुरावे पोलिसांकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक भूषण कडू म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेंद्रशेठ दळवी आणि जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिंदे शिवसेनेचा मी पेणमधील एकमेव नगरसेवक आहे. पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून मानहानीचा दावा दाखल केला जाईल. यापुढे पक्षाची चुकीच्या पद्धतीने बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. जय महाराष्ट्र. प्रथमतः पत्रकार सर्व बंधू भगिनींचे मी स्वागत करतो. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही 3-4 दिवसापूर्वी घडलेली घटना उल्वे येथे झालेली अल्पवयीन मुलीच्या अत्याचार संदर्भात काही माध्यमांनी अशी विषय मांडले की बातम्या दिल्या की सदर स्वीकृत नगरसेवक हा शिवसेना शिंदे गटाचा आहे. तर मी सांगू इच्छितो, पेण शहरामध्ये नगरसेवक एकमेव शिंदे गटाचा मी असून कुठलाही नगरसेवक हा शिंदे गटाचा शिवसेनेचा स्वीकृत नसून तो कुठल्या पक्षाचा आहे मला काही सांगायचं मला त्याच्यामध्ये हे नाही आहे, बोलणं नाही आहे. परंतु या संदर्भात आमचे आदरणीय पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा आमचे नेते आमदार महेंद्रशेठ दळवी आणि मोठे बंधू रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या वाढत्या जनदानामुळे विरोधक हे आमची प्रतिमा, आमच्या पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल हे बघण्याचा प्रयत्न चालू आहे. तर या संदर्भात मी ही पत्रकार परिषद घेत आहे. यामध्ये याच्यापुढे जर काही अशी घटना घडली, मी कालच पेण पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे की संदर्भात ज्या माध्यमांनी ही बातमी खोटी लावलेली आहे त्यांच्या संदर्भात आता यापुढे जर ही बातमी अशी त्यांनी परत लावली तर मी ह्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे व याच्यावरती पुढील कारवाई करणार आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.